राज्य सरकारनं जनप्रतिनिधीच्या संदर्भात जी.आर. काढला की जनप्रतिनिधीशी बोलताना कोणत्याही IAS, IPS किंवा तहसीलदार इत्यादी अधिकाऱ्यांनी बोलत असताना किंवा त्यांच्याशी संभाषण साधत असताना किंवा ते ऑफिसमध्ये आले असतील तर त्यांच्याशी संयमानं बोलावं, सन्मानानं बोलावं, अशा प्रकारचा तो जी.आर. आहे. त्याच्या संदर्भात मला असं वाटते की ठीक आहे, अशा पद्धतीचा मानसन्मानाच्या बाबतीत सरकारनं जर जी.आर. काढला असेल तर तशाच पद्धतीचा सरकारनं जनप्रतिनिधीच्या संदर्भात सुद्धा काढला पाहिजे. एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असताना रस्त्याची बॅरिकेडिंग केली जाते, रस्ता अडवला जातो का तर मंत्री, आमदार, खासदार रस्त्याने जात आहे, VIP लोक रस्त्याने जात आहेत. अशा वेळी बऱ्याच मुलांचं नुकसान होते की ज्या मुलांचा पेपर असतो ते वेळेवर पेपर देऊ शकत नाही, ज्या मुलांचा इंटरव्ह्यू असतो ते मुलं इंटरव्ह्यू देऊ शकत नाहीत. एखादी ॲम्ब्युलन्स जर एखाद्या आजाराला घेऊन जात असेल तर तो वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचत नाही. बरेच आम जनतेचे म्हणजे सामान्य जनतेचे कामं या VIP कल्चरमुळे अडून राहतात. तर जशा पद्धतीने नॉर्वेमधला पंतप्रधान असेल, राष्ट्राध्यक्ष असेल, हे साध्या बसने प्रवास करतात. जपानचा प्रधानमंत्री ट्रेनने प्रवास करतो. तशा पद्धतीने जर आपल्या राज्यातील, आपल्या देशातील जनप्रतिनिधीने तर सामान्य प्रवास केला तर अनेक लोकांचे बळीही जाणार नाहीत, अनेक मुले इंटरव्ह्यूला वेळेवर पोहोचतील, अनेक मुलं परीक्षेला वेळेवर पोहोचतील आणि यांच्या जाण्या येण्यामुळे कोणत्याच सामान्य जनतेला कोणत्याच पद्धतीचा त्रास होणार नाही. आणि म्हणून जनप्रतिनिधीच्या हा जो येण्या जाण्याचा ताफा असतो त्याच्यामध्ये साधारणतः 30-40 गाड्या असतात. तर त्याच्या येण्या जाण्याच्या प्रवासावर साधारणतः 4-5 लाख रुपये खर्च होतात आणि हा जनतेतून येणारा पैसा असतो. तर जनतेतून येणाऱ्या पैशाची जर धुळधाण टाळायची असेल तर अशा पद्धतीच्या जनप्रतिनिधीच्या प्रवासावर सुद्धा रोक लावली पाहिजेत आणि सामान्य माणूस जशा पद्धतीने प्रवास करतो तशा पद्धतीने जनप्रतिनिधीने सुद्धा प्रवास केला पाहिजे असं मला वाटते.